स्टुडंट्स, कसे आहात तुम्ही? नक्कीच मजेत असणार, हो की नाही? चला तर आपण आज आपल्या थर्ड चॅप्टरला कंटिन्यू करूया. चॅप्टरचं नाव आहे फोर्स अँड प्रेशर आणि ह्यात आपण आपला पुढचा टॉपिक बघणार आहोत इनर्शिया. इनर्शिया म्हणजे काय ते बघणार आहोत. वी हॅव सीन दॅट अन ऑब्जेक्ट चेंजेस इट्स स्टेट ऑफ मोशन ड्यू टू फोर्स. मित्रांनो, आतापर्यंतच्या चॅप्टरमध्ये आपण जेवढंही शिकलो त्याच्यामुळे एवढंही लक्षात आलं आहे आपल्या की फोर्समुळे वस्तूची स्थिती बदलत असते. हे पाहिलं आपण. तुम्हाला एक उदाहरण देखील दिलं होतं, मी एक्झाम्पल दिलं होतं. सपोज हा बॉल आहे आणि हा केव्हा मूव्ह होईल, जेव्हा मी त्याला फोर्स अप्लाय करेल तेव्हा तो मूव्हिंग कंडिशनमध्ये येईल. मित्रांनो, म्हणजे एखाद्या वस्तूला गतिमान करण्यासाठी किंवा तिला मूव्हिंग कंडिशनमध्ये आणण्यासाठी तिला फोर्स अप्लाय करावा लागतो. ओके, लक्षात येतं एवढं. इन द ॲब्सेन्स ऑफ अ फोर्स ऑब्जेक्ट्स एक्झिबिट अ टेंडन्सी टू रिमेन इन द एक्झिस्टिंग स्टेट ऑफ मोशन. आता इथे आपल्याला बघायचं आहे की फोर्समुळे वस्तू आहे त्याच स्थितीमध्ये राहण्याची टेंडन्सी दाखवत असते. आता ह्यासाठी आपण पुन्हा बॉलचं उदाहरण बघूया की मी इथे बॉल घेतला आहे आणि तो रेस्ट कंडिशनमध्ये आहे. इट इज इन रेस्ट कंडिशन, तो थांबलेल्या अवस्थेत आहे. जर मी याला फोर्स अप्लाय केला, ह्या बॉलला फोर्स अप्लाय केला तर काय होईल, तो ह्या ठिकाणाहून पुढे मूव्ह होईल, पुढे तो जात राहील, हो की नाही. तो आधी रेस्ट इन कंडिशनमध्ये होता, थांबलेल्या अवस्थेत होता, त्याला मूव्ह करण्यासाठी फोर्स अप्लाय करावा लागला आणि तो मूव्हिंग कंडिशनमध्ये आला. आता हा पुढे जातच राहणार जोपर्यंत त्याला पुन्हा फोर्स अप्लाय होत नाही तोपर्यंत तो जातच राहणार. ओके, एवढं माहिती आहे आपल्याला. मग त्यासाठी पुन्हा आपण फोर्स अप्लाय केल्यावरच तो थांबेल. वस्तूच्या किंवा ऑब्जेक्टच्या ह्याच कंडिशनला काय म्हणतात मित्रांनो, इनर्शिया. एखादा ऑब्जेक्ट थांबलेल्या अवस्थेत असेल तर तो थांबलेलाच राहील किंवा गतिमान अवस्थेत असेल तर गतिमान अवस्थेतच राहील. जेव्हा त्याला बाहेरून फोर्स जर दिला तरच तो गतिमान अवस्थेतून थांबलेल्या अवस्थेत येईल आणि थांबलेल्या अवस्थेतून गतिमान अवस्थेमध्ये जाईल, जर आपण त्याला फोर्स अप्लाय केला तरच. ओके, मी अजून एक उदाहरण देते तुम्हाला. सपोज ही कार आहे, आपली कार आहे, गाडी आहे, कोणती गाडी म्हणा तुम्ही, ती आहे 2 व्हीलर 4 व्हीलर. ती रेस्ट इन कंडिशनमध्ये आहे मित्रांनो, थांबलेल्या अवस्थेत आहे. तिला गतिमान करण्यासाठी मूव्हिंग कंडिशनमध्ये आणण्यासाठी काय करू आपण, इंजिन चालू करू तिचं. ओके, आणि तिचं इंजिन चालू केल्यावर मग ती मूव्हिंग कंडिशनमध्ये येईल, हो की नाही. मग मूव्हिंग कंडिशनमध्ये आल्यावर पुन्हा ती थांबेल केव्हा, जेव्हा पुन्हा आपण तिला फोर्स अप्लाय करू. आता फोर्स अप्लाय करण्यासाठी काय करणार, ब्रेक लावणार. ओके, ब्रेक जर लावला तरच गाडी थांबते, माहिती आहे आपल्याला. तर बघा इथे तेच आहे, तोच कन्सेप्ट आहे की एखाद्या थांबलेल्या अवस्थेत असलेल्या ऑब्जेक्टला, वस्तूला, जी वस्तू रेस्ट इन कंडिशनमध्ये असेल तिला जर फोर्स अप्लाय केला नाही तर ती त्याच अवस्थेत राहील. जर गाडी आपण चालूच केली नाही तर ती त्याच अवस्थेत राहणार ना. ओके, आणि एखाद्या गतिमान वस्तूला, एखाद्या ऑब्जेक्टला जेव्हा तो मूव्हिंग कंडिशनमध्ये असेल तर त्याला फोर्स अप्लाय केला नाही थांबण्यासाठी तर तो थांबेल का, नाही. तर त्याला थांबण्यासाठी आपण ब्रेक अप्लाय केले, म्हणजे फोर्स अप्लाय केला. तर ह्या वस्तूच्या ह्या कंडिशनलाच काय म्हणणार, इनर्शिया म्हणणार मित्रांनो. एवढं टॉपिक तुमच्या लक्षात आलाच असेल. ओके, आता आपण इनर्शियाची डेफिनेशन बघूया. द टेंडन्सी ऑफ एन ऑब्जेक्ट टू रिमेन इन इट्स एक्झिस्टिंग स्टेट इज कॉल्ड इट्स इनर्शिया. एखादी वस्तू आहे त्या गतीच्या स्थितीमध्ये राहण्याच्या तिच्या प्रवृत्तीला जडत्व असं म्हणतात मित्रांनो. धिस इज व्हाय अन ऑब्जेक्ट इन स्टेशनरी स्टेट रिमेन्स इन द सेम स्टेट अँड an object in motion remain in the state of motion in the absence of an external force. याचा अर्थ काय,
की सेम तेच मी जे कारचं उदाहरण दिलं, बॉलचं उदाहरण दिलं, की एखादी वस्तू तिला बाहेरून जर आपण फोर्स ॲप्लाय केला नाही तर ती थांबलेल्या अवस्थेत जर असेल तर थांबलेलीच राहणार, आणि जर ती गतिमान अवस्थेत असेल, इन मोशनमध्ये असेल तर ती मोशनमध्येच राहणार जोपर्यंत तिला बाहेरून फोर्स मिळत नाही. अँड इट इज कॉल्ड इनर्शिया. ओके, लेट्स सी द टाइप्स ऑफ इनर्शिया. आपण आता इनर्शियाचे टाइप्स बघूया. पहिला आहे इनर्शिया ऑफ द स्टेट ऑफ रेस्ट. ह्यालाच मराठीत काय म्हणणार? विराम अवस्थेतील जडत्व. अँड ऑब्जेक्ट इन द स्टेट ऑफ रेस्ट कॅन नॉट चेंज इट्स स्टेट ऑफ रेस्ट ड्यू टू इट्स इनहरंट प्रॉपर्टी. धिस प्रॉपर्टी इज कॉल्ड द इनर्शिया ऑफ द स्टेट ऑफ रेस्ट. ह्याचा अर्थ काय मित्रांनो, की एखादा ऑब्जेक्ट जर रेस्टमध्ये असेल म्हणजे विरामावस्थेत असेल, थांबलेल्या अवस्थेत असेल, तर तो त्याची प्रॉपर्टी किंवा त्याची स्टेट बदलणार नाही. का? कारण तो रेस्टमध्ये आहे, त्यावर कुठलाही फोर्स ॲप्लाय केलेला आहे का आपण? नाही. ह्यालाच काय म्हणणार? इनर्शिया ऑफ द स्टेट ऑफ रेस्ट. पुढचा टाईप आहे इनर्शिया ऑफ मोशन. ह्याचा अर्थ काय? एखादा ऑब्जेक्ट हा मोशनमध्ये असेल. बघा इथे आपण आधी बघूया त्याची डेफिनेशन. द इनहरंट प्रॉपर्टी ऑफ ॲन ऑब्जेक्ट ड्यू टू विच इट्स स्टेट ऑफ मोशन कॅन नॉट चेंज इज कॉल्ड इट्स इनर्शिया ऑफ मोशन. ह्याचा अर्थ काय मित्रांनो, एखादा ऑब्जेक्ट मोशनमध्ये असेल आणि अचानक त्या ऑब्जेक्टला जर थांबवलं तर तो पुढे ढकलल्यासारखा होतो, तो लगेच थांबत नाही. इथे दिले बघा आपल्याला फॉर एक्झाम्पल अ रिव्हॉल्विंग इलेक्ट्रिक फॅन कंटिन्यूअस टू रिव्हॉल्व इव्हन आफ्टर इट इज स्विच्ड ऑफ. आपल्याला सर्वांनाच हा अनुभव आहे. फिरणारा फॅन बंद केल्यानंतरही काही वेळ फिरतच राहतो. का फिरत राहतो? त्याला बंद होण्यासाठी, पूर्णपणे बंद होण्यासाठी साधारण 1 मिनिट तरी लागतो, एक किंवा 2 मिनिट लागतात. हे आपल्याला माहितीच आहे, आपण सर्वांनी हा अनुभव घेतलेला आहे. आणि हे कशामुळे होतं मित्रांनो? फक्त इनर्शियामुळे होतं. आणि कोणती इनर्शिया? इनर्शिया ऑफ मोशन. याच्यामुळे होत असतं, कारण त्याला गती मिळालेली असते आणि ती गती अचानक थांबवल्यावर लगेच ती वस्तू, ती ऑब्जेक्ट थांबत नसते, त्याला थांबायला वेळ लागत असतो. दुसरं एक एक्झाम्पल दिलेलं आहे बघा इथे. पॅसेंजर्स सिटिंग in the running bus get a jerk in the forward direction if the bus suddenly stops. ह्यालाच आपण काय म्हणणार, की बसमध्ये असणारे जे प्रवासी आहेत मित्रांनो, ते प्रवासी बस अचानक थांबल्यावर अचानक पुढे ढकलले जातात. आणि हा प्रश्न तुम्हाला गिव्ह रिझन्समध्ये विचारला जाऊ शकतो अशा प्रकारचा. इफ ए बस सडनली स्टॉप पॅसेंजर्स फॉल फॉरवर्ड. बस अचानक थांबल्यावर पॅसेंजर्स पुढे ढकलल्यासारखे होतात. याचं उत्तर आहे ॲट फर्स्ट द बस अँड द पॅसेंजर्स बोथ आर इन मोशन, बट इफ द बस सडनली स्टॉप्स लोअर पोर्शन ऑफ द बॉडी ऑल्सो स्टॉप्स बिकॉज इट इज इन कॉन्टॅक्ट ऑफ बस. ह्या एवढ्या 2 ओळींचा अर्थ काय आहे, की बस आणि पॅसेंजर्स यांना मोशन असते, हो की नाही, गतीमध्ये ते जात असतात. आणि जेव्हा बस अचानक थांबते तेव्हा पॅसेंजरच्या बॉडीचा लोअर पोर्शन जो बसच्या कॉन्टॅक्टमध्ये असतो तोही थांबतो. बट अप्पर पोर्शन ऑफ द बॉडी इज नॉट इन कॉन्टॅक्ट ऑफ बस. आणि बॉडीचा अप्पर पोर्शन जो असतो, कमरेच्या वरचा, तो गाडीच्या कॉन्टॅक्टमध्ये नसतो. हेन्स इट कंटिन्यूज इट्स मोशन ड्यू टू इनर्शिया प्रॉपर्टी. आणि म्हणून हा जो बॉडीचा अप्पर पोर्शन आहे तो त्याची जी इनर्शियाची प्रॉपर्टी आहे, तो एखादी वस्तू गतीमध्ये राहते तर गतीमध्येच राहते, हो की नाही. तर ह्या प्रॉपर्टीनुसार बॉडीचा अप्पर पोर्शन हा गतीमध्येच राहतो. आणि जेव्हा गाडी अचानक थांबते तेव्हा ती बॉडी किंवा ते पॅसेंजर्स पुढे ढकलल्यासारखे होतात, कारण त्यांची मोशन थोडं पुढे जाऊन मग थांबलेली असते. जसा फॅन
बंद केल्यानंतर स्विच ऑफ केल्यानंतरसुद्धा थोड्या वेळाने थांबतो, तशी ती बॉडी गाडी थांबल्यानंतर मग थोडं पुढे जाऊन मग बॉडी थांबत असते, म्हणजे बॉडी ढकलल्यासारखी आपल्याला वाटत असते. एवढं लक्षात येतं आहे? ओके, पुढचं बघूया आपण डायरेक्शनल इनर्शिया. डायरेक्शनल इनर्शिया म्हणजे काय? दिशेचे जडत्व. आता दिशेमध्ये बघूया. एखादी बॉडी एकाच दिशेने सेम डायरेक्शनने मोशनमध्ये असेल ती, आणि तिची जर दिशा बदलवली तर काय होतं ते बघायचं आहे आपल्याला. द इनहरंट प्रॉपर्टी ऑफ ॲन ऑब्जेक्ट ड्यू टू विच द ऑब्जेक्ट कॅनॉट चेंज द डायरेक्शन ऑफ इट्स मोशन इज कॉल्ड डायरेक्शनल इनर्शिया. म्हणजे काय? दिशेचे जडत्व. एखादा ऑब्जेक्ट मोशनमध्ये असेल तर तो त्याच डायरेक्शनमध्ये जातो, जोपर्यंत त्याची डायरेक्शन आपण बदलत नाही तो त्याच डायरेक्शनमध्ये जात असतो. मित्रांनो, इथे आपल्याला एक्झाम्पल म्हणून दिलेलं आहे बघा. त्याआधी मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते. एखादा बॉल आहे, सरळ डायरेक्शनमध्ये तो जातो आहे. ह्याआधी पण मी तुम्हाला उदाहरण दिलं होतं की हा जो बॉल आहे हा सरळ डायरेक्शनमध्ये जात असेल तर त्याला फोर्स लावल्याशिवाय तो थांबणार नाही, हो की नाही? त्याला जर इथे आपण थांबवलं नाही तर तो पुढे जातच राहणार. इथे अजून एक उदाहरण दिलेलं आहे आपल्याला बघा. फॉर एक्झाम्पल, इफ a vehicle in motion along a straight line suddenly turns, the passengers sitting in it are thrown opposite to the direction of turning. ह्याचा अर्थ काय की गाडीतले जे पॅसेंजर्स गाडीने अचानक दिशा बदलली तर तिच्या विरुद्ध बाजूला ते ढकलल्यासारखे होतात, आणि ह्यालाच काय म्हणणार? डायरेक्शनल इनर्शियामुळे हा असा प्रकार तिथे होत असतो मित्रांनो. आणि हा सुद्धा तुम्ही बऱ्याच वेळा अनुभव घेतला असेल की एखादी मोशनमध्ये असणारी गाडी, गतीमध्ये जाणारी गाडी अचानक टर्न घेते तेव्हा आपण विरुद्ध बाजूला ढकलल्यासारखे होतो. मग हे का होतं? आणि असा क्वेश्चन तुम्हाला परीक्षेला सुद्धा विचारला जाऊ शकतो गिव्ह रिझन्समध्ये. इफ अ मूव्हिंग बस टर्न्स टू लेफ्ट द पॅसेंजर्स फॉल टू राईट, गिव्ह रिझन. आता ह्याचं उत्तर कसं लिहिणार? ॲट फर्स्ट द बस अँड द पॅसेंजर्स बोथ हॅव सेम डायरेक्शन ऑफ मोशन. बसला आणि पॅसेंजर्सला एकच डायरेक्शन आहे आणि एकच मोशन आहे, एकाच डायरेक्शनने ते जात आहेत आणि एकाच गतीने जात आहेत. बट व्हेन द बस सडनली टर्न्स टू लेफ्ट, लोअर पोर्शन ऑफ द पॅसेंजर्स बॉडी also turn to left as it is in contact of bus. म्हणजे जेव्हा बस टर्न घेते, अचानक डाव्या बाजूला टर्न घेते, तेव्हा पॅसेंजरचा बॉडीचा जो लोअर पोर्शन आहे तो सुद्धा लेफ्ट साईडला टर्न घेतो. बट द अप्पर पोर्शन ऑफ द बॉडी इज नॉट इन कॉन्टॅक्ट ऑफ बस. बॉडीचा अप्पर पोर्शन हा बसच्या कॉन्टॅक्टमध्ये नसतो मित्रांनो. हेन्स इट कंटिन्यूज इट्स डायरेक्शन ऑफ मोशन ड्यू टू इनर्शिया. आणि त्याची जी डायरेक्शन असते मोशनची ती तो बदलत नसते, ती बदलत नसते, आणि त्या बॉडीला ती दिशा बदलण्यासाठी थोडा वेळ लागत असतो. म्हणूनच जेव्हा गाडी लेफ्टला वळते तेव्हा बॉडी राईटला फेकल्यासारखी होते. हे कशामुळे होतं? ड्यू टू डायरेक्शनल इनर्शिया. ह्याच्यामुळे होतं असतं मित्रांनो. आज आपण इनर्शिया आणि टाईप्स ऑफ इनर्शिया, त्याची डेफिनेशन आणि 2 क्वेश्चन देखील पाहिले, गिव्ह रिझन्समध्ये विचारले जाऊ शकतात. एवढा भाग पाहिला, एवढं तुम्हाला लक्षात आलंच असेल. ओके, नाऊ स्टे होम, स्टे सेफ, बाय.